वेलकम बॅक फ्रेंड्स, वेलकम टू BIB ॲनिमल किंगडममध्ये आपण लास्ट लेक्चरमध्ये वेगवेगळे क्लास पाहिलेत फिशेसचे. याच्यामध्ये आपण कॉन्ड्रिक्टाइज, ऑस्टिक्टिस हे क्लास डिस्कस केलेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण टेट्रापोडामध्ये म्हणजे ज्यांच्या बॉडीला लिंब प्रेझेंट आहेत, ज्यांच्या बॉडीवर लिम्स प्रेझेंट आहेत, असे आपण 4 क्लास 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत. तर या टेट्रापोडामध्ये आपण पहिला क्लास आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करूया, ज्याचं नाव आहे बाळांनो क्लास ॲम्फिबिया. बघा, आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे क्लास ॲम्फिबिया. बायोलॉजीमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ॲम्फिबिया हा शब्द येईल, एम्पी हा शब्द येईल. आणि एम्पीचा अर्थ असतो ड्वेल नेचर. जिथं एम्पी शब्द येतो त्याचा अर्थ असतो ड्वेल नेचर. मग आपण जर इथं पाहिलं तर याचं नाव ॲम्फिबिया हे नाव कुठून आलेलं आहे, यामध्ये मी असं सांगेल की इथं जो शब्द आहे एम्पी, इथं शब्द जो आहे एम्पी, याचा अर्थ आहे ड्वेल. ड्वेलचा अर्थ असतो बोथ. आणि बायोस, बियाचा अर्थ आहे बायोस, आणि बायोसचा मीनिंग आहे बाळांनो लाईफ. आणि याचं हॅबिटट हे पाण्यामध्येही सर्वाईव्ह करतात आणि जमिनीवरही सर्वाईव्ह करतात, म्हणजे दोन्ही ठिकाणी एक्झिस्ट करतात. म्हणून यांना नाव आलेलं आहे ॲम्फिबियन्स किंवा ॲम्फिबिया. ॲम्फी म्हणजे ड्वेलचा अर्थ काय आहे, बोथ. पाण्यातही असतात आणि जमिनीवरही असतात हे लाईफ. म्हणून यांना आपण म्हणतो काय, ॲम्फिबियन्स. लक्षात येते ॲम्फिबिया. इथे एम्पीचा अर्थ आहे ड्वेल आणि बायोसचा अर्थ आहे लाईफ, हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. नेक्स्ट मग आपण सेकंड पॉईंट घेऊया, यांचं हॅबिटट. मग आत्ताच सांगितल्याप्रमाणे हॅबिटट काय आहे बाळांनो, तर हॅबिटटमध्ये यांचं हॅबिटट आहे ॲक्वॅटिक ॲज अँड टेरेस्ट्रियल. लक्षात येते, दोन्ही हॅबिटेट आहे, पाण्यामध्येही एक्झिस्ट करतात आणि जमिनीवरही असतात. म्हणून यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो. यांचा हॅबिटेट ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल बोथ हॅबिट आहे. बोथ आहे, लक्षात ठेवायचं. जमिनीवरही राहू शकतात. आता मराठीमध्ये सांगायचं झालं तुम्हाला तर आपण असं म्हणू शकतो की क्लास ॲम्फिबिया यांना आपण मराठीमध्ये काय म्हणतो, तर यांना आपण उभयचर प्राणी म्हणतो. उभयचर, लक्षात ठेवायचं आहे. उभयचर जे प्राणी असतात तर यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणतो, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट हॅबिटेट समजलं. नेक्स्ट पॉईंट आपण पाहूया, यांचे बॉडी फीचर्स कसे आहेत, कॅरेक्टरिस्टिक. जर आपण यांची स्किन पाहिली बाळांनो, तर स्किन कशी असते, तर मॉइस्ट स्किन असते यांच्या बॉडीवर. मॉइस्ट स्किन प्रेझेंट असते. मॉइस्ट स्किन विदाऊट स्केल्स. ओके, जसे आपण फिशेस पाहिले, फिशेसच्या बॉडीवर काय होते, स्केल्स प्रेझेंट होते. यांच्या बॉडीवर, स्किनवर स्केल्स ॲब्सेंट असतात. म्हणजे काय आहे, स्किन कशी आहे, मॉइस्ट स्किन विदाऊट स्केल प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचे. फोर्थ पॉईंट आपण पाहूया, यांचे आईज जर पाहिले तर आईज कवर्स बाय आयलिड्स. लक्षात ठेवायचे. म्हणजे जर आईज पाहिले तर डोळ्यावर त्यांच्या पापण्या प्रेझेंट असतात, आयलिड प्रेझेंट असतात. जशा आपल्या आहेत तशाच यांच्याकडे पण प्रेझेंट असतात. लक्षात ठेवायचे. टिम्पॅनम रिप्रेझेंट इयर. लक्षात ठेवायचं आहे. यांचे कानं म्हणजे काय आहे, तर यांचे कानं म्हणजे टिम्पॅनम आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि टिम्पॅनम काय आहे, तर यांच्या डोळ्याच्या बाजूला एक पडदा असतो बाळांनो. ओके, आणि हा पडदा म्हणजे काय आहे, टिम्पॅनम आहे. आणि हा टिम्पॅनम रिप्रेझेंट करतो इयर. आपल्याला जसे एक्सटर्नल इयर प्रेझेंट आहेत तसे यांच्यामध्ये एक्सटर्नल इयर नसतात, तर ते ॲब्सेंट असतात, लक्षात ठेवायचे. म्हणजे टिम्पॅनम हा रिप्रेझेंट करतो इयर, लक्षात ठेवायचे. नेक्स्ट यांची जर बॉडी आपण पाहिली, तर बॉडीला डिवायडेड इंटू 2 पार्ट, 2 पार्टमध्ये बॉडीला डिव्हाइड केले. डिवायडेड इंटू 2 पार्ट. जो पहिला पार्ट आहे तो आहे हेड. पहिला जो पार्ट आहे तो कोणता आहे, आणि हेड आहे. आणि सेकंड पार्ट आहे तो कोणता आहे, तर तो आहे ट्रंक. आता
ज्यावेळेस आपण एम्फिबिया डिस्कस करतो, एम्फिबियन्स डिस्कस करतो, तर आपल्याला हे प्रत्येक कॅरेक्टर लक्षात येण्यासाठी एका फ्रॉगला आपल्या डोळ्यासमोर पकडणं आवश्यक आहे. आणि फ्रॉगला डोळ्यासमोर पकडून जर तुम्ही कॅरेक्टर्स आठवण्याचा प्रयत्न केला तर नक्की हे तुमच्या लक्षात राहतील. लक्षात ठेवायचे म्हणजे फ्रॉगला हेड असतं आणि पाठीमागचा जो पार्ट आहे तर तो कोणता आहे, ट्रंक आहे. लक्षात ठेवायचं आहे. नेक आपल्याला दिसत नाही त्याच्यामध्ये. असे काही एम्फिबियन्स आहेत, लक्षात ठेवायचे. सम amphibians contain टेल. लक्षात ठेवायचं आहे. काही एम्फिबियन्समध्ये काय प्रेझेंट आहे तर टेल प्रेझेंट आहे. लक्षात ठेवायचं आहे. जर याचं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण सॅलमेंडर जर घेतलं तर सॅलमेंडरमध्ये लक्षात ठेवायचं आहे टेल प्रेझेंट असते. लक्षात ठेवा. ओके, एम्फिबिया कुठून वर्ड आलाय बा? एम्पी म्हणजे ड्वेल आणि बायोस मीन्स लाईफ. ड्वेल लाईफ आहे म्हणजे पाण्यातही लाईफ आहे आणि जमिनीवर पण जगतात, म्हणून यांना नाव आलं आहे एम्फिबियन्स. हॅबिटट ॲक्वॅटिक अँड टेरेस्ट्रियल दोन्ही हॅबिटट आहे. स्किन मॉइस्ट स्किन आहे, विदाऊट स्केल आहे. आईज कवर्ड बाय आयलिड्सनं आईज कवर केलेला आहे. टिम्पॅनम रिप्रेझेंट द इयर. टिम्पॅनम रिप्रेझेंट करतं इयर. अत्यंत महत्त्वाचा MCQ आहे. बॉडी डिवायडेड इंटू 2 पार्ट, हेड ट्रंक ह्या 2 पार्टमध्ये बॉडी डिवाइड केलेली आहे. सम एम्फिबियन्स कंटेन टेल. एक्झाम्पल आहे सॅलमेंडर. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट आपण जर लिंब पाहिले तर आपण यांना डिस्कस करतो टेट्रापोडाच्या अंडर, बरोबर ना. आणि टेट्रा म्हणजे काय रे बाळा? 4. पोडा म्हणजे फीट, ज्यांच्यामध्ये 4 फीट आहेत. म्हणजे तुम्ही जर फ्रॉग पाहिला असेल तर किती समोरचे 2 पाय दिसतील तुम्हाला त्याचे आणि मागचे 2 पाय, बरोबर ना. अशाच प्रकारे आपण पाहूया. मग याचे लिंब्स जर आपण पाहिले, पॉईंट नंबर 6, 7, याच्यामध्ये जर आपण लिंब्स पाहिले, तर लिंब्समध्ये आपण सांगू शकतो की 2 पेअर ऑफ लिम्स प्रेझेंट, बरोबर. 2 पेअर असतात लिम्सच्या, सर्वांना डोळ्यासमोर दिसत असतील लिम्स. यानंतर एक्झोस्केलेटन जर आपण पाहिलं, एक्झोस्केलेटन, तर एक्झोस्केलेटन ॲब्सेंट असतं यांच्यामध्ये, म्हणजे बॉडीवर काही नसतं, स्केल किंवा स्कूट्स वगैरे प्रेझेंट नसतात, म्हणून काय आहे एक्झोस्केलेटन ॲब्सेंट आहे. याचं जर आपण एंडोस्केलेटन पाहिलं, एंडोस्केलेटन, तर एंडोस्केलेटनमध्ये आपण सांगू शकतो की यांच्या बॉडीमध्ये बोन पूर्णपणे तयार झालेलं असतात. म्हणजे एंडोस्केलेटन कसं आहे तर बोनी आहे असं आपण रिप्रेझेंट करतो. एंडोस्केलेटन कसं आहे? बोनी आहे. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण वेगवेगळ्या सिस्टमबद्दल पाहूया. यांची जर डायजेस्टिव्ह सिस्टम आपण पाहिली, डायजेस्टिव्ह सिस्टम, तर लक्षात ठेवायचं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टम, अजून आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम and urinary bladder open into common organ called, याला आपण म्हणतो क्लोएका. लक्षात ठेवायचं. आणि क्लोएका ओपन एक्सटेरियर, आणि हा जो क्लोएका आहे ओपन एक्सटेरियर. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे 3 सिस्टम क्लोएकामध्ये ओपन होतात. कोणत्या 3 सिस्टम क्लोएकामध्ये ओपन होतात? एक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम, यानंतर आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि यानंतर आहे युरिनरी ब्लॅडर. या तिघांचीही कॉमन ओपनिंग जी आहे, कॉमन ओपन होतात. तर त्या कुठं ओपन होतात तर या क्लोएकामध्ये ओपन होतात. आणि हा क्लोएका यस पुढे बॉडीवर प्रेझेंट असतो. ही ओपनिंग क्लोएका म्हणजेच एक ओपनिंग आहे. यस, ती एक्सटेरियरली ओपन असते बॉडीवर. जसे की आपण जर पाहिलं ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टमचा जो आउटलेट आहे हा ॲनस आहे, बरोबर.
आणि तसंच रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं आउटलेट जर म्हटलं तर आपण पेनिस हा आउटलेट म्हणू शकतो का युरेथ्रल मियाटस जे आहे याच्यातून जे काही युरिन असेल किंवा सिमेन असेल ते बाहेर येतं, म्हणजे 2 ओपनिंग आहेत. तर इथं तसं नाही आहे, यांच्यामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम किंवा रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि युरिनरी ब्लॅडर हे यांच्या ज्या ओपनिंग आहेत त्या कॉमन ऑर्गनमध्ये ओपन होतात. तो आहे क्लोएका आणि क्लोएका ओपन एक्सटेरियर. हे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. समजतंय? अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे क्लोएका. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा MCQ याच्यावर तयार होऊ शकतो. एक्झोस्केलेटन आहे, एक्झोस्केलेटन ॲब्सेंट आहे, एंडोस्केलेटन बोनी आहे आणि हे एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट यानंतर पुढचा पॉईंट आपण सांगू शकतो की यांचं जर आपण नेचर घेतलं नेचर, तर यांच्या नेचरमध्ये लक्षात ठेवायचं आहे की एक्सक्रिटरी प्रोडक्ट कोणता टाकतात किंवा आपण नेचर किंवा आपण एक्सक्रिटरी वेस्ट हे बॉडीच्या बाहेर कोणतं टाकतात हेच लिहू आपण, एक्सक्रिटरी वेस्ट. ओके. आणि एक्सक्रिटरी वेस्टबद्दल आपण सांगू शकतो की जो टॅडपोल ऑफ लार्वा असतो, टॅडपोल ऑफ लार्वा, टॅडपोल लार्वा म्हणजे आपण सिंपल म्हणू फ्रॉग जो असतो, फ्रॉगचं पिल्लू. आणि हा टॅडपोल लार्वा जो असतो तर तो कसा असतो, तर तो अमोनोटेलिक असतो. अमोनिया एक्सक्रीट करतो बॉडीच्या बाहेर, म्हणून अमोनोटेलिक म्हणू आपण त्याला. आणि सेकंड वन असतो, जर आपण अडल्ट फ्रॉग जर घेतला तर अडल्ट फ्रॉग हा एक्सक्रीट करतो युरिया, म्हणून तो युरिओटेलिक असतो. अत्यंत महत्त्वाचे पॉईंट आहेत, पुढच्या चॅप्टरमध्ये पण मदत होणार आहे. एक्सक्रिटरी वेस्ट टॅडपोल लार्वा जर घेतला तर तो अमोनिया एक्सक्रीट करतो आणि अडल्ट फ्रॉग घेतला तर तो युरिया एक्सक्रीट करतो. हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे, तो लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया की यांच्यामध्ये कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम कशी आहे, कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम कशी आहे, किती चंबर हार्ट प्रेझेंट आहे यांच्यामध्ये आपण पुढे कंटिन्यू करूया. बघा नेक्स्ट पुढे आहे कार्डिओवॅस्क्युलर सिस्टम, CVS. कार्डिओवॅस्क्युलर सिस्टममध्ये आपण सांगू शकतो की यांच्यामध्ये 3 चंबर हार्ट प्रेझेंट असतं. 3 चंबर हार्ट यांच्यामध्ये प्रेझेंट आहे आणि 3 चंबरमध्ये लक्षात ठेवायचं आहे, एक असतो 2 ऑरिकल प्लस 1 वेंट्रिकल, 2 ऑरिकल आणि 1 वेंट्रिकल, अशा प्रकारे 3 चंबर हार्ट कुणामध्ये प्रेझेंट आहे, एम्फिबियन्समध्ये प्रेझेंट आहे, लक्षात ठेवायचे. आणि यांच्यामध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम यांच्यामध्ये प्रेझेंट असते. ओके. एम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स या सर्वांमध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम असते. आर्थ्रोपोड आणि मोलस्का यांच्यामध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टम प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं. 3 चंबरचं हार्ट आहे. नेक्स्ट पॉईंट आपण जर यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर यांच्यामध्ये क्रॅनियल नर्व या 10 पेअर असतात, 10 पेअर. आपण ह्युमनचा विचार केला तर ह्युमनमध्ये 12 पेअर असतात, यांच्यामध्ये 10 पेअर ऑफ क्रॅनियल नर्व प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आपण यांच्याबद्दल सांगू शकतो की हे होमोथर्मिक आहेत का पॉयक्युलोथर्मिक, तर लक्षात ठेवायचं हे कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहेत, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. एम्फिबियन्स कसे आहेत, कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स आहेत. आणि कोल्ड ब्लडेड याचा अर्थ कसा आहे, तर हे पॉयक्युलोथर्मस आहेत, पॉयक्युलोथर्मस. ओके. आणि पॉयक्युलोथर्मस आहेत याचा अर्थ काय बाळांनो, तर लक्षात ठेवायचं ते बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करू शकत नाहीत अकॉर्डिंग टू एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. बॉडी टेम्परेचर बदलत राहतं बाहेरच्या एन्व्हायरमेंटनुसार. ओके. नेक्स्ट यानंतर आपण अत्यंत महत्त्वाचा पॉईंट यांच्याबद्दल पाहूया, यांचा मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड ऑफ रिप्रोडक्शन. आता मोड ऑफ रिप्रोडक्शनमध्ये लक्षात ठेवायचं आहे की ह्यांच्यामध्ये सेक्सेस आर सेपरेट. ओके. मेल आणि फिमेल हे सेपरेट असतात, सेक्सेस सेपरेट आहेत. यांच्यामध्ये जर आपण फर्टिलायझेशन पाहिलं तर फर्टिलायझेशन हे एक्सटर्नल असतं, म्हणजे पाण्यामध्ये होतं. फर्टिलायझेशन कसं आहे, एक्सटर्नल आहे, लक्षात ठेवायचं. यानंतर नेक्स्ट आपण यांच्यामध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे, पाण्यामध्ये हे एग टाकतात आणि एकमधून पिल्लू तयार होतं, म्हणून हे कसे आहेत तर ओव्ही पॅरस आहेत.
ओव्ही पॅरस आहेत म्हणजे बाळांनो हे एग देतात, डायरेक्ट पिल्लांना जन्म देत नाहीत तर एग देतात, लक्षात ठेवायचे. ओव्ही पॅरस आहे. आणि यांची जर आपण डेव्हलपमेंट पाहिली, डेव्हलपमेंट तर डेव्हलपमेंटबद्दल आपल्याला सांगता येईल की यांची डेव्हलपमेंट ही इनडायरेक्ट आहे. ओके, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट म्हणजे काय आहे तर यांचा जो लार्वा असतो तो अडल्टसारखा दिसत नाही. म्हणजे तुम्ही चाटू जर पाहिला असेल, कुणी नदीत वगैरे जर पाहिले असतील, चाटू हा वेगळा असतो आणि फ्रॉग हा वेगळा दिसतो, बरोबर ना. तर डेव्हलपमेंट म्हणून यांची कशी आहे, इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे, हे आपल्याला लक्षात येणं आवश्यक आहे. म्हणजे ॲम्फिबियन्सबद्दल जेही इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तर ते आपण सर्व इथं कवर केलेत. आता आपण पाहूया पुढे एक्झाम्पल्स. ओके, मग बघा एक्झाम्पल बोर्डवर लिहिलेले आहेत. एक्झाम्पलसाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. काय ट्रिक आहे तर ट्रिक आहे, बॉलीवुड में रहना है तो सलमान से इजाज़त लेनी होगी, बरोबर. तर या ट्रिकनुसार आपण पाहूया एक्झाम्पल. बॉलिवूड ब्युफो आणि ब्युफो आहे टोड, लक्षात ठेवायचे. बॉलिवूड ब्युफो, रहना राणा, राणा काय आहे फ्रॉग आहे, लक्षात ठेवायचे. है तो, है फॉर हैला, तो फॉर ट्री फ्रॉग, त्याचं नाव आहे हैलाचं ट्री फ्रॉग. याला आपण कंबाईन केलं आहे दोन वर्डला. नेक्स्ट यानंतर सलमान, सॅलमँडर, सॅलमँडर. ओके, नेक्स्ट इजाजत, इथिओफिस आणि लेनी, लिम्बलेस ॲम्फिबियन आहे. हा लिम्बलेस ॲम्फिबियन पर्टिक्युलर क्वेश्चन विचारला जातो, तो कोणता आहे तर इक्थिओफिस हा लिम्बलेस ॲम्फिबियन आहे. इजाजत, लेनी यांना पण आपण एकत्र केलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे एक्झाम्पल आहे त्याचं. ब्युफो टोड, राणा फ्रॉग, हैला ट्री फ्रॉग, सॅलमँडर, इथिओफिस याला आपण लिम्बलेस ॲम्फिबियन म्हणतो, लक्षात ठेवायचं. 2-4 वेळेस जर आपण हे रीड केलं तर या ट्रिकची पण गरज पडणार नाही, पण सुरुवातीला खूप अत्यंत गरजेची आहे ट्रिक. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण महत्त्वाचे आहे. बॉलिवूड में रहना है तो सलमान से इजाज़त लेनी पड़ेगी. बॉलिवूड फॉर ब्युफो, रहना फॉर राणा, है तो हैला आणि ट्री फ्रॉग आहे, सलमान फॉर सॅलमँडर आहे, इजाजत इथिओफिस आहे. ओके, आणि हा लिम्बलेस ॲम्फिबियन आहे, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण क्लास रेप्टालिया पुढे कंटिन्यू करू. थँक्यू व्हेरी मच.